सृष्टीची निर्मिती करणाऱ्या जगज्ञियत्या परमेश्वरा, तुझ्या भक्तीचा आस्वाद या अमरेशाने मानी मनात चाखलाय. लेखणी लगाम आणि अंकुश हाती धरून 33 कोटी देवतांना न्याय देण्याचं महत् कार्य हा अमरेश करतो आहे. परंतु माझी आज्ञा घेऊन मानस सरोवरापर्यंत गेलेली तिलोत्तमा तिचं अजून कळणं नाही झालं. याच एका विवंचनेने माझं मन तसं संभ्रमित होत आहे. एखादा प्रसंग जर तिच्या माथी आला नसे ना, पण मला खात्री आहे तिलोत्तमा सर्व कलेत निपुण आहे. अरे पण प्रवेशद्वारी कुणाची तरी चाहूल लागते आहे. राजे, हीच ती अमरावती. अरे वा, कोण ही या अमरावतीची नैपत्तिक रचना. गुड्या तोरणे बांधलेली आहेत, मोतिकांच्या रांगोळ्या, अत्तराचे सडे, सर्वत्र अगदी आनंदी आनंद. हे पहा, तुम्ही प्रवेशद्वारी थोडा वेळ थांबा. जशी तुझी मर्जी. प्रथमतः महाराजांचं दर्शन घ्यावं आणि नंतर पुढचा विचार. महाराज, ही तिलोत्तमा आपल्याला नमस्कार करते आहे. आशीर्वाद. झालं माझ्या मनाचं समाधान. मला सांग, तू मानस सरोवरा गेली होतीस ना? होय महाराज, पण तिथं जे घडलं ते भलतंच. म्हणजे मी नाही समजलो. महाराज, प्राणांतिक प्रसंग माझ्यावर आला. म्हणजे असं काय घडलं काय तुझ्या बाबतीत? तुमची आज्ञा घेतली आणि मानस सरोवरापर्यंत माझं जाणं झालं. मानस सरोवराची शोभा पाहिलीस ना? होय महाराज, शोभा पाहून पुनश्च मागं फिरणार इतक्यात पुढं काय? इतक्यात एका बलाढ्य ब्रह्मराक्षसानं माझ्यावर सडक घातली. माझी इज्जत धुळीला मिळवली असती, पण इतक्यात एका देव माणसाचं तिथं आगमन झालं आणि म्हणूनच मी आज तुम्हाला जिवंत दिसले. अगं, पण तुझ्यावर ज्यानं उपकार केले त्या व्यक्तीचं नाव, राहण्याचं ठिकाण? त्यांचं नाव चंद्रपूरचे राजकर्ते राजा चंद्रकांत. काय? राजा चंद्रकांत? हो. मग अशा परोपकारी माणसाला तू काहीतरी द्यायला हवं होतं. महाराज, मी त्यांना इथपर्यंत आणलं आहे. आपली हरकत नसेल तर त्यांना समोर उभं करेन. अगं वेडे, अशा उपकार करताना तू द्वारीच उभं ठेवलंस? जा जा, त्याला आत बोलावून घेऊन ये. जशी तुमची इच्छा. चला राजे. महाराज नमस्कार. यशवंत हो. राजा चंद्रकांत, तू या तिलोत्तमेला वाचवलंस. धन्य धन्य तू. महाराज, यात मी काही मोठंसं केलं नाही. मी माझ्या क्षात्र धर्माला जागलो, क्षत्रियाचं कर्तव्य केलं. आणि काय ग, तू अशी लज्जित का? हा काय प्रकार? महाराज, तिनं आपलं प्रेम पुष्प मला समर्पित केलं. तुमच्याकडून आम्हाला अनुमती हवी. आम्ही दोघेही लग्नाच्या रेशीम गाठीत बंदिस्त होतो. नाही, हे मला मुळीच मान्य नाही. हे लग्न होणार नाही. पण का? अरे तू कोण कुठला राज करता? आम्ही देवतातील घटक. अर्थात यापूर्वी असं कधीच घडलं नाही. तेव्हा तू हा विचार सोडून दे. या भानगडीत तू पडू नकोस. महाराज, प्रेम करणं काही गुन्हा आहे का? नाही, प्रेम करणं हा माणसाचा हक्क आहे, पण त्यालाही कुल, गोत्र, योग्यता, पात्रता असायला हवी. तू एक राजकर्ता आणि ती स्वर्गीची अष्टरंभा. जमीन आसमानाचा फरक. महाराज, प्रेमाला मर्यादा कक्षा लागत नाही. दोन्ही मनाजुळी की प्रेम साकार होतं. जिथं तुम्ही मर्यादा कक्षाचा विचार करत नाही, तेथे तुमचं हे प्रेम मला मंजूर नाही. तेव्हा चालता होय तो. महाराज, तिच्याशिवाय मी जगू शकत नाही. ती माझ्या विरोधात प्राण त्याग करेल, त्याचं का? चंद्रकांत, माणसानं आपली पायरी पाहून वागायला हवं. मी कोण, करतो काय याचा विचार करायला हवा. शेवटी परिणाम ठीक होणार नाही. परिणामाची भीती या चंद्रकांताला नाही, पण तिनं माझ्यावर केलेलं प्रेम आणि मी तिला दिलेलं वचन मला पूर्ण करायचं आहे. आम्ही विवाहच करणार. उन्मत्त राजकर्त्या असा अविचाराने वागण्याचा प्रयत्न करशील तर शेवटी नाहक प्राण गमावे लागतील. प्राणाची भीती या चंद्रकांताला नाही, पण महाराज, तुम्ही कोणत्या प्रकारे या विवाहाला विरोध करणार आहात हे या चंद्रकांताला पाहायचं आहे. आणि तुम्ही कोणत्या प्रकारे विवादमुक्त होणार याची प्रचिती हा देवेंद्र घेणार आहे. देवेंद्र, आमच्या प्रेमात आडवा येऊन या चंद्रकांत
कर येथेच भर लपशील कोठावरी येथेच कर येथेच भर येथेच कर येथेच भर लपशील कोठावरी शस्त्राने जगात चंद्रकांत अखेर माझा बुद्धिवान झालास. देवेंद्र युद्धात एकाची हार आणि दुसऱ्याची जिती ठरलेली असते. तू जिंकलास आणि मी हरलो म्हणून तू हुराळून जाऊ नको. राजे राजे कोण हा दुर्धर प्रसंग एकापेक्षा एक अरिष्ट कोसळत आहे. तिलोच नव्हे यावेळी जरी अपयश आलं तरी घाबरणारा हा चंद्रकांत नव्हे. तुझ्या पवित्र प्रेमाला केव्हाही तिलांजली देणार नाही. राजे कोण मी स्वप्न रंगवली होती पण आपलं प्रेम नियतीला पाहवलं नाही. आता कितीही रडण्याचा सोंग ढो केला तरी त्याचा काहीच उपयोग नाही. आता तुमचे रवानगी काळ्या कुट्ट कारागृहात अन्य पाण्याशिवाय तुम्हाला तडफडून मारणार. महाराज महाराज आम्हाला क्षमा करा. दुसरी वाटेल ती शिक्षा आम्ही भोगण्यास तयार आहोत. हे घेऊन जसं तुला योग्य आहे. महाराज महाराज आमच्यावर दया करा. दया क्षमा शांती आपल्या अंतःकरणात वास करते आहे. तुला प्रेम होय ना देतो तुम्हाला प्रेम. आता तुमची रवानगी काळ्या कुट्ट कारागृहात आज जन्म होण्यास सिद्ध व्हा. चला तुझ्या शिवारी जगले हसले वेळे कपारी नभमेघा आक्रमिले तारांगण सर्वही व्यापून गेले. तारांगण सर्वही व्यापून गेले. नभमेघा आक्रमिले नभमेघा हे समर्थांचं बोधवाक्य आणि त्याला अनुसरून त्या कांतीपूरच्या अबालवृद्ध नागरिकांना समान न्याय देण्याचं कर्तव्य हा कांती नरेश राजा श्रीयाळ करतो आहे. आकाशातम पतितम दोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारः शिवशंकरम प्रति गच्छति. म्हणजेच आकाशातून पडणारं पावसाचं पाणी ज्याप्रमाणे वळणावळणानं सागरापर्यंत धाव घेतय तद्वत कोणत्याही देवाला कुठून जरी नमस्कार केला तरी तो माझ्या शंभो महादेवाच्या चरणी रुजू होतो. हे कैलासीच्या देवा पार्वती परमेश्वरा हा राजा श्रीयाळ आपल्या पवित्र आणि पूज्य चरणी शतशः प्रणाम करतो आहे. परमेश्वराचा दुसरा अंश म्हणजेच आत्मा आणि तोच आत्मा या नरदेहात मला प्राप्त झाला. अर्थात या नरदेहाचं सार्थक करणं माझं आद्य कर्तव्य. जननी जन्मभूमी जन स्व प्राणाहून प्रिय मानिली अशा या कांतीपूरच्या पुण्यभूमीला राजा श्रीयाळाचे लाख लाख प्रणाम. ही कांतीपूरची पुण्यभूमी सुजलाम सुफलाम करण्याकरिता हा राजा श्रीयाळ कटिबद्ध आहे. सत्ता सौंदर्य बुद्धिमत्ता अशा त्रिवेणी संगमानं माणसाचं जीवन हे नटलेलं आहे. ही कांतीपूरची पुण्यभूमी सुजलाम सुफलाम करण्याकरिता हा राजा श्रीयाळ कटिबद्ध आहे. अणुरेणूपासून ब्रह्मांडापर्यंत जीव जंतू कृमी कीटक यक्ष गणगंधर्व किन्नर
ह्यांचा मुक्त संचार म्हणजेच तुझ्याच कृपेचा ठेवा. भगवंत, तुझ्या इच्छेशक्तीशिवाय एका वृक्षवल्लीचं पान सुद्धा हलणार नाही. तिचा मनुष्य कोटीत जन्म पाडेला हा श्रेयाळ तुझ्या लीलेचं वर्णन ते काय करणार. भगवंत, तुझ्या चरणी माझी एकच प्रार्थना की माझ्या सर्व नाती बांधवांना सदा सर्वदा सुखी ठेव. मानवतेला जगी सुख मिळो. मानवतेला जगी सुख मिळो. मानवतेला नरदेह हा प्राप्त झाला. नरदेह हा प्राप्त झाला. जगी सुख मिळो. मानवतेला जगी सुख मिळो. मानवतेला जगी सुख मिळो. मानवतेला यह परलोका कीर्ती मिळण्या. यह परलोका यह परलोका यह परलोका कीर्ती मिळण्या. तन मन वाहिना प्रभुच्या चरणा. तन मन वाहिना तन मन वाहिना तन मन वाहिना प्रभुच्या चरणा. छंद जडो हा एकची मजला. छंद जडो हा छंद जडो हा छंद जडो हा एकची मजला. जगी सुख मिळो. मानवतेला जगी सुख मिळो. मानवतेला जगी सुख मिळो. मानवतेला. भगवंत, तुझ्या ध्यान चिंतनात मग्न होताच माझं सात्विक मन कसं भरून आलं. नारायण. अरे वा, नारायण नावाचा जयघोष आणि या कांतीपुरापर्यंत म्हणजे योगायोग म्हणायला हरकत नाही. आपणही त्यांच्या स्वागतासाठी सिद्ध राहावं. नारायण. गजानना श्री गजानना. गजानना श्री गजानना. गजानना श्री गजानना. गजानना श्री गजानना. आम्हाला ही सत्वर यावे तो इंदोरा भजना. हो
वीरभद्रा माधवा, तुझ्या गुणांचं वर्णन आणि लीलेचं कौतुक करता सहस्रवदनी शेष थकला गेला. 4 वेद, 6 शस्त्रे, 18 पुराणे, 14 विद्या, 64 कला चित हतभर ठरल्या, तिथं ब्रह्मतनय नारदाचा काय प्रभाव पडणार. भगवंताच्या नामाचा नामोच्चार करीत या कांतीपुरात माझं आगमन झालं. तेव्हा चला आपण आल्याची राजा श्रेयाला सूचना द्यावी. नारायण नारायण. कोण सज्जन तारक जगदोधारक ब्रह्मतनय नारद महामुनी हा कांती नरेश राजा श्रियाळ आपल्याला सादर प्रणाम करतो आहे. इच्छित मनोरथा सफला संतू. देवर्षी, आम्हा थोरा मोठ्यांचा तुम्हा थोरा मोठ्यांचा आशीर्वाद मिळाला हे मी माझं सद्भाग्यच समजतोय. या आसन ग्रहण करा. नारायण नारायण. हरे श्रिया, तूही आसनस्थ हो. महंत, बऱ्याच दिवसांनी आपलं आगमन. हरे राजा, घर नादार हरी नामाचा संसार, मला कुठेही जायला रद्दता नाही. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या त्रिभुवनात फिरतो आहे. आपल्या पाहण्यात काही नाविन्य, शिवाय आपलं सांप्रत येणं कुठून. हरे राजा, सांप्रत माझं येणं स्वर्ग साम्राज्याहून. आणि तिथं जे मी पाहिलं आणि या माझ्या कानाने ऐकलं, अरे रे, असा प्रसंग कुणा वैऱ्यावर येऊ नये. महंत, अहो कोणाबद्दल आपण बोलत आहात आणि आपण असं पाहिलं आहात तरी काय. अरे राजा, काय सांगू. अरे नुसते त्याचे हाल हाल होत आहेत. नुसता दैवाला दोष देऊन धाय मोकून रडतो आहे. काय देवर्षी, सांगा, असा कोणी कोणाच्या बाबतीत अन्याय केला. अरे तुझा तो मांडलिक राजा चंद्रकांत. काय हो, इंद्राने त्याला कारागृहात बंदिस्त केलंय. आणि तो राजा चंद्रकांत नुसत्या तुझ्या नावाने डाहो बोलतो आहे आणि म्हणतो आहे कसा, अरे अरे कुणीतरी सांगाव हो वृत्तांत माझ्या महाराजांना, अशी याचना करतो आहे. परंतु देवेंद्राचा आणि त्याचा काय संबंध. राजा चंद्रकांत ह्या मृत्यूलोकी राहणारा आणि देवेंद्राचं वसतिस्थान अमरावती. अरे राजा, यालाही कारण आहे. म्हणजे अरे स्वर्गाची ती राहणारी तिलोत्तमा मानस सरोवरापर्यंत गेली. पण का, कशासाठी. अरे मनाच्या मनोरंजनासाठी. निसर्गाची शोभा पाहून फिरणार. इतक्यात एका ब्रह्म राक्षसाने तिच्यावर झडप घातली. धावा वाचवा अशी करून तिचा होता. तुला करभार खंडणी घेऊन येणारा राजा चंद्रकांत त्याच दिशेने जात होता. त्याच्या कानावर ते शब्द पडतात त्याने तिथपर्यंत धाव घेतली. राजा चंद्रकांताने त्या ब्रह्म राक्षसाचा घातही केला. काय शेवटी दोघही तारुण्याने मुसमुसलेले. अर्थात दोघांचाही एकमेकावर प्रेम जडलं. मग पुढं? काय त्यांनी असा विचार केला की आपण लग्न करू. आता लग्न म्हटल्यावर ज्येष्ठांची संमती हवी. त्यावेळी राजा चंद्रकांतने इंद्राजवळ जाऊन तिलोत्तमाला मागणी घातली. त्यावेळी इंद्राने भाग नकार दर्शवला. मग पुढं पुढं जे व्हायचं तेच झालं. इंद्राने पराक्रमाच्या जोरावर राजा चंद्रकांताला बंदिवान केला. काय हो, आणि दोघांनाही कारागृहात ठेवून अन्न पाण्याशिवाय त्यांचे हाल हाल होत आहेत. वा रे अमरेश, तुला काय वाटलं. राजा चंद्रकांताला बंदिवान केला म्हणून गर्वानं फुगून जाऊ नकोस. राजा चंद्रकांत माझा मांडलिक आहे, अर्थात त्याला सहाय्य करणं माझं आद्य कर्तव्य. खरे राजा शिया, पण या कांतीपुरात बोलून त्याचा काय उपयोग. प्रत्यक्ष कृती हवी आहे. मला तर एकाच गोष्टीचं वाईट वाटतं. अरे अन्याय ना अपराध नसताना राजा चंद्रकांताला इंद्राने बंदिवान करावं. हा घोर अन्याय आहे आणि तो अन्याय श्रेयाल मुळी सहन करणार नाही. वाटेल ते झालं तरी त्याची मला पर्वा नाही, पण त्याचा जाब त्याला अवश्य विचारी. हे मात्र योग्य आहे. अन्यायाला शासन हे झालंच पाहिजे. मग तो गुणी का असे ना, देव असो किंवा भक्त, न्यायाची बंधनं दोघांनाही सारखीच. वारे अधर्मी देवेंद्रा, अहंकारानं धुंदवून अत्याचाराला प्रोत्साहन देतोस. पण ती तुझी अधमकृती हा श्रेयाल मुळीच खपून घेणार नाही, लक्षात ठेव. अरे राजा श्रिया, चंद्रकांताला बंधन मुक्त करणं हे तुझं कर्तव्य. तो तर त्या अमरावतीच्या कारागृहात खितपत पडला तर तुझी अपकीर्ती होईल. चंद्रपूरची तमाम जनता तुला दोष देईल. त्याचं काय. शिवाय राजा चंद्रकांत
अभिमान तुझा मांडलिक ना? महंत, मी तुम्हाला प्रतिज्ञापूर्वक सांगतो आहे की त्या अहंकारी देवेंद्राला योग्य ते शासन करून राजा चंद्रकांताची बंधन तसा करीनच करीन, या शंकाच नाही. राजा श्रिया, सत्य प्रकार मी तुला कथन केला. आता कृती आचरणात आणणं सर्वस्वी तुझं कर्तव्य. नारद मुनी, आपलं म्हणणं योग्य आहे, परंतु पतीचं विश्रांती स्थान म्हणजे प्रिय पत्नीचा महाल, अर्थात जाता जाता माझ्या संसार देवतेचा गोड निरोप घ्यावा आणि नंतरच अमरावती पर्यंत धाव द्यावी. हे देवत्य नारद मुनी, आशीर्वाद असावा. नारायण नारायण. राजा श्रिया तर अमरावती पर्यंत गेले. आता तिथं काय प्रकार घडतोय तो प्रत्यक्षात जाऊन पाहावा आणि जाता जाता या माझ्या सप्तसुरांच्या वीणाने आणि या माझ्या नाताळ धरणाऱ्या चिपळीने माझ्या प्रभूचं नामस्मरण करावं. झंकार करते सप्तसुरांची माझी ब्रह्मवीणा. झंकार करते सप्तस्वरांची माझी ब्रह्मवीणा. ताल धरते चिपळी माझी नवल मी सांगू पुणा. ताल धरते चिपळी माझी नवल मी सांगू पुणा. रूप गोजिरे साजिरे हरिते हरिहा बालक ब्रह्माचा. करितो भजन नारद वंदुनी तव चरणा. करितो भजन नारद वंदुनी तव चरणा. करितो भजन नारद वंदुनी तव चरणा. शंकर करते सप्तस्वरांची माझी ब्रह्मवीणा. नारायण नारायण. शंकर करते सप्तस्वरांची माझी ब्रह्मवीणा. ताल धरते चिपळी माझी नवल मी सांगू पुणा. ताल धरते चिपळी माझी नवल मी सांगू पुणा. रूप साजिरे गोजिरे हरिते हरिहा बालक ब्रह्माचा. करितो भजन नारद वंदुनी तव चरणा. करितो भजन नारद वंदुनी तव चरणा. करितो भजन नारद. अलौकिक सुख वैकुंठाचे. अलौकिक सुख वैकुंठाचे. अलौकिक सुख वैकुंठाचे. अलौकिक सुख वैकुंठाचे. रत्ता रात्री माझ्या घरात फिरते. रत्ता रात्री माझ्या घरात फिरते. विश्वव्यापका भक्तवत्सला वैकुंठीच्या राया. विश्वव्यापका भक्तवत्सला वैकुंठीच्या राया. करितो भजन नारद वंदुनी तव चरणा. करितो भजन नारद वंदुनी तव चरणा. करितो भजन नारद. शंकर करते सप्तस्वरांची माझी ब्रह्मवीणा. शंकर करते सप्तस्वरांची माझी ब्रह्मवीणा. ताल धरते चिपळी माझी नवल मी सांगू पुणा.
जा दूर देशी पाखरा जा दूर देशी पाखरा जा दूर देशी सांग माझा निरोप माझ्या साधना हो सांग माझा निरोप माझ्या साधना सांग माझा निरोप माझ्या साधना पाखरा जा दूर देशी पाखरा जा दूर देशी सांग माझा निरोप माझ्या साधना सांग माझा निरोप माझ्या साधना पतिमय परमेश्वराला भजल्याशिवाय निर्गुण निराकार सापडत नसतो. देव गुरु अग्नी ब्राह्मण यांच्या साक्षीने आमचा विवाह झाला. त्या दिनापासून या कांती नगरीची सम्राज्ञी म्हणून मी मिरवते आहे. सप्तपदी चालून ज्या दिवशी उंबरट्यावरचं माप ओलांडलं आणि या कांती नगरीत प्रवेश केला त्या शुभ दिनापासून माझ्या संसाराला सुरुवात झाली. पतीसारखं दैवत नाही पतिव्रत नाट्यभुवनी. पतिमय परमेश्वराची दिव्य मंगल मूर्ती हृदयाच्या देव गाभाऱ्यात विराजित करून त्याची मनोभावे पूजा करणे हा आहे आर्य ललनेचा खरा धर्म. मानली तर सती नाही तर उगिद्यावरची माती. सौभाग्याशिवाय स्त्री जन्माला अर्थच उरत नाही. स्त्रीचं सौभाग्य हे कंठी बांधलेल्या मण्यात आणि भारी असलेल्या कुंकवाच्या टिळ्यात समावलेलं असतं. म्हणून सर्व सुवासिनी स्त्रींना माता भगिनींना एकच आर्जवाची विनंती करते. माझ्या सुतन माता भगिनीनो, आपलं कुल शील पवित्र राखणं हे सर्वस्वी आपल्या हाती आहे. हृदेश्वरा हृदेश्वरा, तुम्ही एक वेळ माझ्या महाली नसलात की माझं मन अगदी उदास होतं. स्वामी स्वामी या म्हणते ना, आपल्या स्वागतासाठी अत्तराचे सडे, हृदयाच्या पंचारती, नेत्राचं निरंजन आणि अहंकार रूपी धूप टाकून आज तुमची आतुरतेने वाट पाहते. स्वामी स्वामी वेळीच या, स्वामी वेळीच या आणि अधीर झालेल्या मनाचं समाधान करा. अगदी चाकचक पक्षाप्रमाणे मी तुमची वाट पाहते आहे. मधुर स्वर मधुर स्वर ऐकू मधुर स्वर ऐकू पुन्हा कान पडे पुन्हा
पडे पुन्हा कानी पडे पुन्हा कानी पडे पुन्हा कानी पडे मधुर स्वर हा ऐकू दे मधुर स्वर हा मधुर स्वर हा मधुर स्वर हा ऐकू दे पुन्हा कानी पडे पुन्हा कानी पडे पुन्हा कानी अरे वा, कोण हे सात्विक प्रेम? सूर्याच्या प्रखर तेजानं कोंबून जाणारी कळी चंद्राच्या चांदण्यात जरा तरी फुलते. शिशिर ऋतू स्तब्ध राहिलेल्या कोकिळा राणीला वसंत ऋतूच्या आगमनाने जरा तरी कंठ फुटतो. पण या इथे कळी फुलायची नाही आणि कंठही फुटायचा नाही. हे औदार्याचे देवते, देवी सांगुणे, त्या देवतेची तू आतुरतेने वाट पाहते आहेस, ती मूर्तिमंत देवता तुझ्या प्रवेशदारी तिष्ठत आहे. सौभाग्यवती भव. स्वामी स्वामी असे द्वारावर उभे का या आपल्या आसनी विराजमान व्हा. स्वामी तुम्ही एक वेळ माझ्या महाली नसलात की माझं मन अगदी उदास होतं. अगं, मला वेळीच तुझ्या माली कसं येता येईल? या राष्ट्राचा डोलता डोलारा सांभाळता सांभाळता एका क्षणाची उसंत नाही. स्वामी तुम्ही लाखो जीवांचे पालनहार आहात, शिवाय थोर अशी जबाबदारी आपल्या माती आहे हे न कळायला मी तेवढी अज्ञान नाही. महाराणी, तुझ्यासारखी सद्वर्तनी संसार देवता माझ्या जीवनात आली हे माझं थोर भाग्य. स्वामी तुम्ही पुरुषांनी जर आम्हा स्त्रियांचा असाच गौरव करीत राहिलात तर आम्ही स्त्रिया कधी शेफारून जाऊ याचा नेम नाही. अगं वेडे, सद्गुणी माणसाच्या गुणाचा गौरव हा केलाच पाहिजे. न पेक्षा ती व्यक्ती नावारूपाला येत नाही. नाही, मोठेपणा हा मागून मिळत नसतो, परंतु त्यामागे प्रत्येकाचे प्रयत्न असायला हवे. या कांती नगरीची सम्राज्ञी म्हणून मिरवण्याचे भाग्य तुमच्याचमुळे मला लाभले ना. अगं, या ब्रह्मगाठी आहे, ठेविले अनंत तैसेच राहावे, मुखी असू द्यावे समाधान. देवी, स्त्री चरित्र हे महान आहे. स्त्री ही अनंत काळाची माता, क्षणिक सुखाची पत्नी, तर भूतकाळाची भगिनी अशा त्रिवेणी संगमानं नटलेली आहे. नाथ आपलं म्हणणं योग्य आहे, पण तशा प्रकारची सद्भावना सद्वर्तन त्या स्त्रीचं असायला हवं, तरच ते शक्य. जाऊ दे देवी, मी आल्यापासून पाहतो आहे, आमचा कुसबा धन्य करणारा आमचा चिल्लयाबाई कुठं दिसत नाही. अहो ही त्याची बाल्यावस्था, आपल्या सवंगड्या समवेत खेळायला गेला येईल इतक्या. जाऊ दे देवी, मला माझं कर्तव्य हाक देतं, मला गेलं पाहिजे. स्वामी कुठं आणि कशा कर्तव्याकरता? अन्यायाला शासन करण्यासाठी. म्हणजे काय म्हणायचं आपल्याला? कुणी कोणावर अन्याय केला का? अगं, आपला जो मांडलिक चंद्रपूरचा राजकर्ता राजा चंद्रकांत याला म्हणे त्या देवेंद्रानं अन्यायाचं बंधन करून कारागृहात ठेवला आणि त्याचे अन्ना पाण्या वाचून हाल हाल करतो आहे. सांगा स्वामी, ही वार्ता आपल्याला कशी श्रुत झाली? अगं, उदयिक दरबारी देवर्षींच आगमन झालं, त्यांनी मला हे सांगितलं आणि तेव्हापासून मी अगदी संभ्रमित झालो आहे. अर्थात जाता जाता तुझा गोड निरोप घ्यावा आणि नंतरच तिथपर्यंत प्रयाण करावं अशा इराद्यानं तुझ्या शयनगृहात प्रवेश केला. स्वामी असं जर असेल तर या अभाग्नीची आपल्याजवळ एकच कळकळीची विनंती, आपलं पवित्र कार्य करत असता सत्य न्याय नीती धर्माचा पुरस्कर्ता या मित्राला कधीही बाधा येऊ नका. कर्तव्य दक्ष राहा, संयमाने वागा. देवी, खरंच तू धन्य आहेस. कोण हे मृतुल्य बोल तुझ्या मुखाटे बाहेर पडले? वीर कन्या होतीस, वीर पत्नी झालीस, शिवाय वीर मातेचं भाग्य तुला लाभलं. हे कारुण्याच्या सरिते, औदार्याचे पुण्य गंगे, मी अगदी भारावून गेलो. यावेळी मला दुप्पट अवसान आलं, माझा आत्मविश्वास उडावला. महाराणी, निघालो मी अमरावतीपर्यंत. चला स्वामी, न्यायाच्या कामी अन्यायाला कधीही प्रोत्साहन देऊ नका. या तुम्ही. ज्या देवेंद्रानं अविचारानं राजा चंद्रकांताला बंधन करून कारागृहात ठेवला
भगवंता अमरावतीपर्यंत गेले तेव्हा मीही देवाजवळ देव गाभाऱ्यात जाऊन देवाजवळ प्रार्थना करेन, मज हे देवा काय उणे या माझे सौभाग्य अखंड ठेव, हेच देवाजवळ मी असणार. या संसारी काय उणे या संसारी. ज्याच्या रोम छिद्रातून अनंत ब्रह्मांडाची निर्मिती झाली आणि विश्वाच्या पोकळीत सामावली गेली, अशा या सोम परमात्माच्या पूज्य चरणी हा अमरेश लाख लाख प्रणाम करतो आहे. 33 कोटी देवतांच्या अधिपत्याखाली या अमरावतीची राज्यसत्ता चालवतो आहे. परंतु केवळ मनुष्यकोटी जन्म पावलेला राजा चंद्रकांताने देवतत्वाशी विरोध केला आणि शेवटी माझा बंदी म्हणून कालागृहाची हवा खाण्याचे दुर्भाग्य त्याच्या नशिबी आले. येणं केलं. प्रथम त्या देवेंद्राला सामोपचारानं विचारून पाहावं. माझ्या प्रश्नाचं समर्पक उत्तर मिळालं तर ठीक, नपेक्षा जशाच तसा आणि ठोसात ठोसा. अमरेश, अमरेश, अरे, या देव दरबारी मला एकेरी नावाने हाक मारणारी कोण बरं व्यक्ती असेल? पाहूया तरी. कोण? कांती नरेश, राजा श्रियाळ. होय, नमस्कार करतो आहे. आशीर्वाद. ये श्रियाळ, बैस. मी इथं बसण्यासाठी नाही आलो, एका महत्वाच्या कामासाठी येणं केलं. इच्छा योग्य असेल तर त्याचा विचार केला जाईल. योग्य काय आणि अयोग्य काय याचा विचार करूनच येणं केलं. मला सांग, राजा चंद्रकांताने तुझा असा कोणता अन्याय केला म्हणून तू त्याला कारागृहात ठेवलंस? श्रियाळ, चंद्रकांताच्या बाबतीत तू जाब विचारण्यासाठी इथं आला असशील, पण त्याची मुक्तता केली जाणार नाही. का? असा कोणता प्रमाण त्याच्याकडे घडला म्हणून तू त्याला बंधन केलंस? त्याने माझा अन्याय केला नसून त्याने तिलोत्तमाला मागणी घातली. मग यात त्याचं काही चुकलं का? नाही, पण राजा चंद्रकांत कुठं आणि स्वर्गीची तिलोत्तमा कुठं? अर्थात त्याने आपली पायरी पाहून वागायला हवं होतं. पण ज्या अर्थी तिलोत्तमा त्याच्या प्रेमात पडली म्हणून त्यानं तिला तुझ्याजवळ मागणी घातली, यात त्याचा दोष नाही. तुझा माझा वितंडवाद होऊ नये याच्यासाठी बरं बोलानं त्याला मुक्त कर. श्रियाळ, चंद्रकांताला जो बदनाम केलाय तो सोडण्यासाठी नव्हे, तेव्हा तू आलास तसा परत जा. जाईल, पण कसा? तुला जन्माची अद्दल घडून राजा चंद्रकांताला घेऊनच जाईल. श्रियाळ, या खाजगी बाबतीत तुला नाक खुपसायचा अधिकार नाही. नाही कसा? राजा चंद्रकांत माझा मांडलिक आहे, अर्थात त्याला सहाय्य करणं माझं आद्य कर्तव्य. परंतु ज्या कर्तव्यासाठी तू इथं आलास ते कर्तव्य राहिलं बाजूला आणि शेवटी तुला पश्चाताप करावा लागेल. चालेल, पण राजा चंद्रकांत मुक्त झालाच पाहिजे, त्याची सुटका केलीच पाहिजे. याच्यासाठी मला कोणताही तत्वाचा उपयोग करावा लागला त्याची मग परवा नाही. पण तू कोणत्या प्रकारे त्याची मुक्तता करणार हे या देवेंद्राला पाहायचं आहे. शेवटी सांगून जर का तो हे करायला तयार नसेल तर माझा नाईलाज, आणि नाईलाज असता मला शास्त्र हाती घ्यावं लागेल. सत्ता बळे दास छळतो का आमास, सत्ता बळे दास छळतो का आमास, सत्ता बळे दास छळतो का आमास. तुझा अहंकार नमविन पाये, तुझा अहंकार नमविन पाये, तुझा अहंकार नमविन पाये, तुझा अहंकार, तुझा अहंकार, तुझा अहंकार नमविन पाये. तुझ्यामुळे होतंय आम्हाला हा त्रास, तुझ्यामुळे, तुझ्यामुळे, तुझ्यामुळे होतंय आम्हाला हा त्रास. तुझा अहंकार नमविन पाये, तुझा अहंकार नमविन पाये. सत्ता बळे दास छळतो का आमास, सत्ता बळे दास छळतो का आमास, सत्ता बळे दास, सत्ता बळे दास, सत्ता. देवेंद्र, उचितना मार्ग सूचना, उचितना मार्ग सूचना, उचितना मार्ग सूचना.
सह्याद्रीचा सिंहगड जातो शिवशंभू राजा सह्याद्रीचा सिंहगड जातो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद पसरला दरी दरीतून नाद पसरला महाराष्ट्र माझा हिमावरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमदटीच्या तट्टाला यमुनीचे पाणी माझा दरी दरीतून नाद पसरला आहा शेवटी युद्धाला पृष्ठभाग घेऊन पळालास पण पळून पळून कुठं पळशील या सप्तरा सागराच्या तळाशी लपून बसलास तरी तुला हुडकून काढून तू केलेल्या कुकर्माचं तुला प्रायचित्त देईल तरच नाव कशा वासुदेव वासुदेव भज गोविंद हरी वासुदेव वासुदेव भज गोविंद हरी वासुदेव वासुदेव भज गोविंद हरी मंत्र हा सोपा मंत्र जपा सोपा मंत्र हा सोपा महामोक्षदायी मंत्र हा सोपा महामोक्षदायी वासुदेव वासुदेव भज गोविंद हरी वासुदेव वासुदेव भज गोविंद हरी वासुदेव ओंकारापासून ध्वनी आणि ध्वनीपासून माया आणि मायेपासून त्रिगुणांची उत्पत्ती रज तम आणि सत्व म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश हे ब्रह्मदेवाने उत्पत्तीचं कार्य करावं ज्याची आयुष्य मर्यादा संपताच हननांचं कार्य शिवशंभो भोलेनाथ करतो आहे आणि पालनाची जबाबदारी महाविष्णू करत आहे म्हणूनच या विश्वाचा विश्वकार्य सुरळीतपणे चालत आहे अकार उकार आणि मकार म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिन्ही देव आपापली जबाबदारी पार पाडतो आहे म्हणूनच त्रैलोक्यात प्रत्येकाचे एक पट नव्हे तर 10 पट भक्त आहेत म्हणून देव आहेत आणि देव आहेत म्हणून भक्त आहेत देवतांचा मोठेपणा भक्तांनी प्रस्थापित केला आहे सद्भक्तांच्या भक्तीमुळे आम्ही देव प्रबळ झालो म्हणूनच सावित्रीसह या सत्यलोकात हा ब्रह्मदेव वास करतो आहे पण आजच्या दिनी काहीतरी वेगळं घडत आहे देवा वाचवा देवा देवा वाचवा हे सृष्टीकर्ता देवा वाचवा वाचवा देवा हे सृष्टीकर्ता देवा वाचवा मला अभयदान द्या कोण अमरेश अमरावतीचा त्याग करून या सत्यलोकात तुझा आगमन होय देवा स्थान भ्रष्ट झालो आहे प्राणाच्या आशेने इथपर्यंत आलो आहे म्हणजे असा कोण प्रसंग तुझ्या माथी उद्भवला याकरिता या सत्यलोकी धाव घेतलीस देवा देवा या अमरेशाला वैरी निर्माण झाला आहे असा कोण तुझा वैरी त्याचं नुसतं नाव कळव घाबरण्याचं मुळीच कारण नाही या सत्यलोकी तुला अभय आहे देवा देवा तो दुसरा तिसरा कोणी नसून कांती नरेश राजा श्रियाळ देवेंद्रा हे मला तरी खरं वाटत नाही कारण सत्य
सत्य न्याय नीतीचा परस करता धार्मिक परोपकारी शिवभक्त तो असा अविचार करील असं मला तरी वाटत नाही. देवा देवा तो माझा पाठलाग करी इथपर्यंत आल्याशिवाय राहणार नाही. देवा देवा मला अभयदान द्या. येऊ दे त्यांना, त्याची समजूत मी करीन. वा रे देवेंद्रा, पळून पळून कुठं पळशील या सत्य लोकीस ना. परंतु पहिल्यांदा सृष्टीकर्ता देवाचा आशीर्वचन घ्यावं, तदनंतर पुढचा विचार. हे सत्यलोकीच्या देवा, हा राजा श्रिया सस्तेय नमस्कार करतो आहे. इच्छा योग्य असेल तर अवश्य पूर्ण होईल. झालं मनाचं समाधान. देवा मला सांगा, माझ्या पूर्वी इथं कोणाचं येणं? श्रिया, अरे तुझ्या पूर्वी इथं देवतांचा अधिपती देवेंद्र इथं आला आहे. मग त्याला माझ्या स्वाधीन करा. नाही, त्याला मी अभय दिला आहे. पण मला सांग, देवेंद्राच्या जीवावर तू काय उठलास? विरांची, माझा जो मांडलिक चंद्रपूरचा राज करता राजा चंद्रकांत, याला त्याने अन्यायाशिवाय बंधन करून कारागृहात ठेवला, म्हणून तो मला हवा आहे. नाही, देवेंद्र जर तुझा अन्याय असला तरी मी त्याला अभय दिला आहे. तो तुझ्या हवाली करता येणार नाही. विरांची, तुम्हा देवतांशी मला वैरत्व करायचं नाही. तुम्ही जर त्याला माझ्या स्वाधीन करत नसाल तर त्याला राजा चंद्रकांताची मुक्तता करायला सांगा. नाही, चंद्रकांताची मुक्तता होणं शक्य नाही. देवेंद्र, या सत्यलोकीवर मला धमकावण्याचा प्रयत्न करू नकोस. देवेंद्र, मला सांग, चंद्रकांताला जो तू बंधन केलंस याला कारण? देवा देवा त्यांनी तिलोत्तमाला मागणी घातली आणि मी नकार दर्शवताच तो हात गाईवर आला आणि शेवटी माझा बंदी झाला. विरांची, मला एवढाच सांगा, देवेंद्र माझ्या स्वाधीन होतो की नाही? नाही, ते शक्य नाही. तू आलास तसा परत माघारी जा. परत जाईन, पण कसा? जशी देवेंद्राची स्थिती झाली तशी तुमची गती करूनच निघून जाईल. वारे श्रेय राजा, तुला काय वाटलं? हा वीरांची देवेंद्राला तुझ्या सुपूर्द करीन, मुळीच नाही. शेवटी तुला पश्चाताप करावा लागेल. परिणामाची मला मुळीच चिंता नाही, पण तुम्हा साऱ्या देवतांना अचल घडवल्याशिवाय इथून कदापि जाणार नाही. मग चल द्या अतिशस्त्र आणि हो प्रतिकाराला शिस्त. विरांची, स्वतःचं रक्षण करा. या सुवर्ण संधीची मी वाट पाहत होतो. मग चल होऊन जाऊ दे. ब्रह्ममूर्तिमंत येईल मायेला. ब्रह्ममूर्तिमंत, ब्रह्ममूर्तिमंत, ब्रह्ममूर्तिमंत येतील मायेला. होईल आनंदाचा, होईल होईल आनंदाचा. ब्रह्ममूर्तिमंत होईल 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 आनंदाचा. ब्रह्ममूर्तिमंत या, ते पहा. वारे विरांची, अखेर तुम्हाला बळजाबुई थोडी गेली. यावेळी तुम्ही सर्व देव वैकुंठी गेला असाल, पण तिथपर्यंत स्त्रिया आल्याशिवाय राहणार नाही. गळा शोभे हार वैजयंती चातुरा. गळा शोभे हार, गळा शोभे हार वैजयंती चातुरा. कर्णरत्नमाला झळाळती, कर्णरत्नमाला, कर्णरत्नमाला, कर्णरत्नमाला झळाळती. पाहिला सखा नारायण, नारायण पाहिला सखा नारायण, नारायण पाहिला सखा नारायण. जीवीचा जीव लग, जीवीचा जीव लग, जीवीचा
ग डोळे भरी, जीवीचा जीव लग डोळे भरी, पाहिला सखा नारायण नारायण, पाहिला सखा नारायण नारायण, पाहिला सखा नारायण. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. जग उद्धार आणि धर्म संस्थापनाकरिता मला या विश्वाच्या विश्व रिंगणात मानव स्वरूपानं नटावं लागलं. भक्तांचा सखा आणि पतिव्रतांचा पाठीराखा, शंख चक्र गदा पद्म अशा परिपूर्ण आयुध्यानी नटलो. भक्त रक्षणाची बिदावली सदैव ज्यानं आपल्या कंठी धारण करून भक्तांचं रक्षण केलं. आम्हा देवतांचा मोठेपणा भक्तांनी प्रस्थापित केला. यासाठीच देव आणि भक्त यांचं नातं मला चिरकाल टिकवायचं आहे. जगाचा न्याय कारभार जिथून चालतो त्या शांती ब्रह्माचा अधिपती शेषशाही महाविष्णू लक्ष्मी सहित या वैकुंठधामी वास करतो आहे. ज्यानं ज्यानं या विष्णूची भक्ती केली त्या त्या भक्ताला या वैकुंठ धामाची प्राप्ती ही घडलेलीच आहे. देव हा भक्तीचा भुकेला आहे. आम्ही देवता भक्तांना कसोटीच्या कड्यावर उभे करतो. जो भक्त कसोटीला पूर्ण स्वरूपात उतरला त्याला मूर्त स्वरूपानं दर्शन देतो. भक्तांच्या उद्धारास्तव माझा हा अवतार. सूत्रधार मी या विश्वाचा, सूत्रधार मी या विश्वाचा, पालन करता चराचराचा, पालन करता पालन करता पालन करता चराचराचा, या लवनाटकी हरिनट झाला, या लवनाटकी हरिनट झाला, सुंदर लीला दावी जगाला, सुंदर लीला दावी जगाला. सूत्रधार मी या विश्वाचा, सूत्रधार मी, सूत्रधार मी, सूत्रधार मी या विश्वाचा, पालन करता चराचराचा, पालन करता पालन करता पालन करता चराचराचा, या नवनाटकी हरिनट झाला, या नवनाटकी या नवनाटकी या नवनाटकी या नवनाटकी हरिनट झाला, या नवनाटकी हरिनट झाला, या नवनाटकी हरिनट झाला, या नवनाटकी
देवा आम्हाला अभय दान द्या. हे शांती ब्रह्माच्या अधिपती आम्हाला वाचवा हो. देवेंद्र, विरंची, आपण स्वस्थानाचा त्याग करून या वैकुंठी म्हणजे पर्वणीच आहे की काय? देवा पाठीमागे काळ लागलाय. देवा देवा आम्हाला स्थान भ्रष्ट केला आहे. विरंची, म्हणजे तुमचा म्हणण्याचा अर्थ तरी काय आहे? आपण असे भयग्रस्त? कोण काळ आपल्या मागे लागला आहे? तू त्याचं नुसतं नावच सांग. देवा देवा तो दुसरा तिसरा कुणी नसून कांती नरेश राजा श्रियाळ. कोण? श्रिया? याचा माझ्यावर विश्वास बसत नाही, कारण श्रियाळ हा धार्मिक आहे. तो तुम्हा देवतांशी वैरत्व का करेल? भगवान याला कारणीभूत हा देवेंद्र आहे. म्हणजे श्रेयाचा जो मांडलिक राजा चंद्रकांत याला देवेंद्रानं बंधन केलं, त्यामुळे तो खवळला आणि अमरावतीपर्यंत आला आणि शेवटी व्हायचं तेच झालं. देवा याचा अर्थ देवेंद्राचे पराक्रम फोल ठरले आणि देवेंद्र सत्यलोकापर्यंत आश्रय करीत आला. त्याच्या मागून तोही सत्यलोके आला. मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ, आणि शेवटी माझी तीच गती झाली. देवा देवा आणि आम्ही दोघंही या वैकुंठी आलो. देवा देवेंद्र, विरंची, आपण निर्धास्त राहा. श्रियाळ जर इथं आला तर त्याला समजावण्याचा प्रयत्न मी करेन. देवा देवा ते पाहतो. देवा तो इकडे येत आहे. आला रे आला. देवा, देवा, तो बघा. खाण्यात पडला. हे वैकुंठीच्या नारायणा, हा ब्रह्मतनय शतशः प्रणाम करतो आहे. आशीर्वाद. देवा, झालं माझ्या मनाचं समाधान. देवा, सर्व देव या वैकुंठी भुवनी म्हणजे पर्वणी आहे की काय? नारायण नारदा, नारायण. आमच्या जखमेवर मीठ जोडू नकोस. आम्ही आमच्या जीविताबद्दल विचार करतो आहोत आणि तुला नुसते विनोद सुद्धा आहे. म्हणजे असं काय घडलं आपल्या बाबतीत? नारदा, श्रियाळानं म्हणे यांना स्थानभ्रष्ट केलं आहे. म्हणजे आपण राजा श्रेयाळबद्दल बोलत आहात? हो. नाही, राजा श्रेयाळ असा अविचार करणारा नाही. जो राजा सत्वशील, परोपकारी, धार्मिक, प्रजादक्ष अशी ज्याची ख्याती, तो राजा श्रेयाळ देवतांची वैरत्व मुळीच करणार नाही. मला संशय येतो आहे तो फक्त या देवेंद्राचा. नारदा, देवेंद्रानं म्हणे राजा श्रियाळाला बंधन केलं आहे, त्यामुळं तो खवळला आणि यांच्या जीवावर उठला. देवा, यात राजा श्रेयाळचं काहीच चुकलं नाही. तो अन्याय कसा सहन करेल? त्यापेक्षा देवेंद्राने जर राजा चंद्रकांताला बंधनमुक्त केला असता तर असा प्रसंग उद्भवलाच नसता. नारदा, हा माझ्या पराक्रमाचा उपमार्ग आणि देवतांची अपकीर्ती त्याचं काय? पण मी असं म्हणतो, तो तर शिवशंभोचा प्रिय भक्त, देवतांचा अनुयायी. अर्थात देवभक्तांचं नातं तुम्हा देवतांना जर टिकून ठेवायचं असेल तर एक वेळ माघार घ्या आणि राजा चंद्रकांताला बंधनमुक्त करा. होय रे होय नारदा, हे मात्र खरं. नाही देवा, हे मला मुळीच पटत नाही. स्त्रियाला शासन हे व्हायलाच हवं. खरे अमरीश, यालाही पर्याय आहे. म्हणजे नारदा, आम्ही देवतांनी काय करावं? देवा, ही जबाबदारी तुम्ही शिवशंभो महादेवावर सोपवा. म्हणजे नारदा, शिवशंभूने अशी कोणत्या प्रकारे त्याची कसोटी घ्यावी देवा, जरा सविस्तर सांग. शिवशंभोना म्हणावं की राजा श्रेयाशी सत्व परीक्षा घ्या. म्हणजे एक तर त्याची कसोटी, दुसरं त्याला शासन. म्हणजे एका दगडात दोन पक्षी. म्हणजे देवा सांगतो, सर्व काही सांगतो. देवा, राजा श्रेयानं देवतत्वाशी विरोध केला. हा आम्हा देवतांचा कमीपणा. अर्थात त्याला शासन म्हणून कांती नगरीच्या पुण्यभूमीत जाऊन राजा श्रेयाची कसोटी घ्या. त्याच्याजवळ नरमासाची मागणी करा, इच्छा भोजन मागा. म्हणजे त्याची कसोटीही घेता येईल आणि त्याला शासनही करता येईल. वा नारदा वा, युक्ती नामी आहे. काहीही म्हणा, तुला डोकं आहे. मग देवा, कशी काय वाटली युक्ती? युक्ती नामी आहे. नारायण चला देव नारायण. हो, आपण सारे कैलासापर्यंत जाऊ आणि शिवशंभो जवळ अर्धवाची यातना करू. चला.